इकडे ऊस आहे शेतकरी मित्रांनो, बघू शकता. व्हरायटी 265 आहे शेतकरी मित्रांनो. 6x1.5 अशी लागवड यायची. 16 फूट याची उंची शेतकरी मित्रांनो, ते बघू शकता. वर 16 फूट उंची त्याची. 265 व्हरायटी. इकडे पण तुझे आपण 265 आहेत मित्रांनो. 6x1.5 अशी लागवड यायची. 21 फुटापर्यंत याची उंची शेतकरी मित्रांनो, ते बघू शकता ऊसाची. याची हाईट बघा तुम्ही, वर 21 फूट एवढी उंची त्याची. कधी पाणी द्यायचं, काय पाणी खाली 86-032 आहे. त्याची बी 23 फूट उंची बघू शकता. गेले काय तिकडे बघत होतो. हा इकडे 86-032 आहे. आपण 13-007 आहे. याची बरोबर उंची 25 फुटापर्यंत आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. तुम्ही बघू शकता, तुम्हाला संपूर्ण कृषीपत्र दाखवतोय. 13-007 आहे. 80 बघू शकता तुम्ही. इकडे एवढं जबरदस्त आहे मित्रांनो, सगळं लाईव्ह आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो. मला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला. घरी बसून कृषी बसून बघणार मित्रांनो तुम्ही. बघ आता पुढे दुसरा पार्ट सुरू आहे. इकडे ऑर्सो मित्रांनो, तिकडं नंतर शेवट आहे तो पार्ट, नंतर दाखवणार तुम्हाला. 17 ते 24 जानेवारी या तारखेसाठी. बघितलं हे मोटर आणि कंपाऊंड इकडे बघू शकता झेंडूची लागवड केली शेतकरी मित्रांनो. लाल झेंडू, पिवळे झेंडू. इकडे ॲग्रोस्टार कंपनीचं आहे सर्व. एक नंबर क्वालिटी शेतकरी मित्रांनो.
कोणता जिल्हा आहे त्याच्यानुसार सर्व शेतकरी बांधवांचं ॲग्रोस्टार परिवारामध्ये सहर्ष स्वागत. गट सर्व पिकांचे पीक प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्ण संधी ॲग्रोस्टार परिवार आपल्या सोबत घेऊन आलेला आहे. तर या सुवर्ण संधीचा सर्व शेतकरी मित्रांनी लाभ घ्यावा ही अकराची विनंती. सर्व शेतकरी उद्या तू इथून चालू 50 आहे. अकरा दहा. प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांचं लाईव्ह प्रदर्शन आहे तुम्ही बघू शकता. इथं गड्डा, इकडे ऊसाचा मशीन आहे, ज्वारी, मेगा उंच संपूर्ण शेतकऱ्याला मक्का आहे, भेंडी, टमाटा, संपूर्ण जेवढं बी तेवढं सगळं लाईव्ह येते. यावेळी ते सॅम्पल ठेवले. प्रत्येक प्रदर्शनाचं सॅम्पल आहे शेतकऱ्याला फळाचं. काय नाही आपण कोण आहे का इकडं कारले आहेत का ना, महेश कारले, छोटी साईज बडा धमाका म्हणून. अशा प्रकारे वेल लावलाय खाली, वर पूर्ण हे केलेलं आहे बघू शकतो. इकडं मिरची आहे, ब्लॅक 99 म्हणून. इकडे मक्का लागवड आहे. सगळं लाईव्ह शेतकरी एवढं खतरनाक भरलेलं आहे ना. इकडे हळद, प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळं ज्याच्या त्याच्या कंपनीनुसार त्यांनी लागवड केलं आहे शेतकरी मित्रांनो. इकडे दबंग कंपनी चांदणी 5541 म्हणून मिरची लागवड आहे. सगळं लाईव्ह असल्यामुळे इथे माहिती देणं शक्य आहे शेतकरी मित्रांनो, कारण की सगळ्या डोळ्याला प्रात्यक्षिक बघायला भेटून जातं. त्याच्यामुळे माहितीचा विषय येत नाही इथे. आपले नामदेव इथे काय इकडं मक्का दाखवतो तुम्हाला आता. इकडं मक्का आहे, CMH 157 म्हणून आहे. सगळं दाणे वगैरे बघू शकता तुम्ही, क्वालिटी संपूर्ण दाणे भरले शेवटपर्यंत. इकडे ज्वारी नाही, चारा आहेत का मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल का मित्र व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. हे बघू शकता जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो. प्रत्येक कंपनीने वेगवेगळ्या त्याच्यानुसार लागवड केलेली आहे, त्याच्या ट्रीटमेंटनुसार त्याची क्वालिटी.
पुढे जाऊन वळू ना. चार चार दांडे दोन एका फुटावर कशी मजबूत होतं. केळी लागवड आहे. इकडे मक्का आहे. इकडे कांदा आहे. हा ऊस 86-032 म्हणणे. बरेच इथं शेतकरी मित्रांच्या कमेंट येतील. आता तुम्ही नुसते फिरताय, माहिती देत नाही. इथं माहिती देणारच कोणीच मित्रांनो तुम्ही बघू शकता. एवढी जबरदस्त गर्दी आहे. जास्त त्याला माहिती देणारे कमी. इथं लाईव्ह असल्यामुळे माहिती देणारे कमी तुम्ही बघू शकता. मला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. आता तुम्हाला इथं मध्ये घुसून केळी दाखवतो मी. याची माहिती अशी आहे बा. लाल केळी 12 ते 15 महिने कालावधी, 18 ते 20 किलोपर्यंत घड आहे. 5 ते 8 फण्या असतात. इथे सॅम्पल ठेवले. लाल केळी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. खतरनाक आहे एकदम जबरदस्त. इकडे बघू शकता. इकडे ब्ल्यू जवा म्हणून आहे. 12 ते 15 महिन्याची कालावधी. गडाचे वजन 15 ते 18 किलोग्राम. फण्या 8 ते 11 बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो आता थोडं मध्ये जाऊन. ही ब्ल्यू कलरची तर तुम्ही बघू शकता. याचा थोडा कलर पण एकदम ग्रीन आहे. याचा सॅम्पल दाखवतो तुम्हाला आता. या साईडला मिरची लागवड आहे. तिकडं पण नाही. टमॅटो शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता. हरभरा लागवड इकडे. एवढी क्वालिटी नाही याला जसं पाहायला गेलं तसं. तरी त्याची कालावधी पूर्ण होऊन गेली. त्याच्यामुळे थोडा पिवळा पडला आहे तो. इकडे बघू शकता गहू. गहूची मस्त आहे क्वालिटी. जबरदस्त आहे. मस्त आहे क्वालिटी वगैरे चांगली गहूची. महालक्ष्मीत आहे ना फक्त. इकडे पण मक्का आहे संपूर्ण. इकडे वांग बा. सगळं लाईव्ह शेतकरी मित्रांनो. एवढं खतरनाक आहे ना. जबरदस्त आहे डायरेक्ट. त्या झेंडूपेक्षा याची क्वालिटी थोडी लो आहे तरी छान आहे.
कोथंबीर सुपरफास्ट आहे, कांदा आहे. इकडे थोड्याफार कंपन्या वाटतं. RNS ही जी ब्ल्यू जेव्हा केळी दाखवली का तर तुम्हाला आता इथे दिसेल त्याचं सॅम्पल. तर का हे बघा ही ब्ल्यू जावा आहेत का तर इकडे रेड आहे. किवी और बाय ऑर्गेनाइज झायटॉनिक नाते बळीराजांच्या विश्वासाची नॅचरल आहे वाटतं. बघा अद्रक आहे. इकडे पूर्ण आहे म्हणून नाही. पशुखाद्य शेतकरी मित्रांनो. इकडे जैन इरिगेशन आहे शेतकरी मित्रांनो. लोकांच्या मुलांवर हल्ला करतात. सूत्रकृमी मुलांमध्ये जाऊन अंडी देतात आणि मुलांचं नुकसान करतात. त्या मुलांमधून पाणी आणि पोषक तत्व नष्ट करतात. ह्यामुळे नुकसानग्रस्त रोगात फार वाढू शकत नाही. इकडे मक्का लागवड असते का तर 9256 म्हणून. याची पण क्वालिटी मस्त आहे. हे पण चायनीज पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी वगैरे. इकडे संपूर्ण मशिनरी व्यवस्थित तर तुम्हाला दाखवतो सर्व यांत्रिकरण. इकडे आता सगळं ट्रॅक्टर वगैरे जेवढे बी आपल्या शेतीमध्ये कामाला जेवढे बी मशिनरीज आहे ते सगळे इकडे बघू शकता. JC मध्ये कन्वर्ट केलं आहे तिकडे ट्रॅक्टरला. हे कॉपर ट्रॅक्टर म्हणून इकडे. हे 2 सिलेंडर इंजिन वगैरे 6 सिलेंडर. इकडे रोटर आहे.
मेश म्हणून. हे बऱ्याच कृषी प्रदर्शनामध्ये असतं, त्याच्यामुळे थोडा इकडे वेळ कमी देऊ आपण. इकडे दूधधारा ॲग्रो म्हणून एक कुट्टी मशीन आहे. कुट्टी मशीन ते गाय आजारी असते बघू शकता, मला दाखवतो आता. दूध काढायचं मशीनी वगैरे सगळ्यांच्या ज्या किमती शेतकरी तर बघू शकता. त्याची 29,000 किंमत आहे. इकडे ड्रोन आहे. दोन वेरियंट आहेत. हा 235 वाला आहे, दुसरा एक टॉर्ली आहे, गाडीला लावायची वाटतं. इकडं फळबागासाठी फवारणीचं आहे. बळीराजा कंपनीचं आहे. इकडे सगळं कुट्टी मशीनी वगैरे, पंप वगैरे. इकडे बदाकी ठेवले. इकडे लाईव्ह चालू आहे शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे काम करतं वगैरे बारामती कृषी प्रदर्शनमध्ये. ट्रॅक्टरला आपल्या JC मध्ये कन्वर्ट केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. इकडे बघू शकता तुम्ही सगळं कुक्कुटपालन आणि आपलं हे जे असतं त्याच्यामध्ये लाईव्ह थोडा डेमो दाखवला आहे त्यांनी कशा प्रकारे. मला दाखवतो आता पुढे. हे बघा, इकडे बघू शकता खाली आपलं गांडूळ खत, मध्यमभागी कोंबड्या आणि वर आपल्या शेळ्या आहे. बघू शकता तुम्ही, एकदम छान प्रकारे केलं आहे मित्रांनो. याच्यावर थोडीफार माहिती आहे. यांना गव्हाणी वगैरे तुम्हाला त्या साईडला दाखवतो. हॅलो. आज जायचंय का बघायला शेळ्यांचं किती मस्त आहे. इकडे संपूर्ण मत्स्यपालन शेतकऱ्याला दाखवतो आता संपूर्ण.
ताजे मासे बघा. दिसत नाही आता. थोडी जाळी वगैरे मारली शेतकऱ्यांना तेव्हा दिसत नाही ते. तळाला पण गाव कशी बसत आहे. इकडे संपूर्ण आता कंपन्या वगैरे दिसते मित्रांनो, बघू शकता. आता लाईव्ह प्रदर्शन संपलं आता इकडे. K+S म्हणून आहे. इकडं निसर्ग क्रॉप केअर म्हणून आहे, बघू शकता तुम्ही. इकडे श्री साईराम प्लास्टिक म्हणून आहे, सगळं ठिबक वगैरे इकडे. हे थोडं नवीनच नाही, ते थोडं दाखवतो तुम्हाला. इकडे ते पाटील बायोटेक वगैरे. इकडे नमो बायो प्लांट्स म्हणून आहे, पूर्ण केळीचे रोपं वगैरे. वनिता ॲग्रो म्हणून आहे. इकडे संपूर्ण बघू शकता पुस्तक आहे, पूर्ण माहिती असते मित्रांनो. त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती असते. इकडं कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. इकडं RC फर्टिलायझर म्हणून आहे, संपूर्ण आपले. इकडे बघू शकता HG क्रॉप सायन्स लिमिटेड म्हणून संपूर्ण ऊसाचे रोपं वगैरे ठेवले. SV ॲग्रो सोल्युशन म्हणून संपूर्ण त्यांच्या प्रोडक्ट ठेवलं आहे त्यांनी. इकडं नेटाफेम आहे, संपूर्ण ठिबक सिंचन वगैरे. इकडे ते बघू शकता नळ्या जमा करायचं बंडल वगैरे. इकडं वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजी. इकडं पॉइनर असते, मक्का बघू शकता तुम्ही. योग्य पूर्णाची पद्धत बघायला गेलं तर शेतकऱ्याच कसं होतं. शेतकरी दोन्ही पण मुरगा झाला तर ठीक आहे, मुरगा असं नाहीच झाला बियाणं निघलं पाहिजे. इकडं विषमुक्ती जैविक शेतीचे म्हणून ऑर्गॅनिक आहे संपूर्ण. इकडे फॅट्स म्हणून आहे संपूर्ण, त्यांचे प्रोडक्ट वगैरे ठेवले इकडे बघू शकता तुम्ही. इकडे निर्मल सीड आहे, बघू शकता निर्मल सीडचे संपूर्ण प्रोडक्ट वगैरे ठेवले.
यांचे संपूर्ण जेवढे बिया असतील संपूर्ण ठेवले बघू शकता तुम्ही. तुम्हाला पेट्रोल पंपाचं काय परिमाण सांगा. इकडे मल्चिंग पेपर येतो मित्रांनो, आवाना म्हणून. इकडे सगळं डेअरी प्रोडक्ट आहे. इकडं मुरगाच्या बॅग आहेत का मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुरगाच्या बॅग वगैरे इकडे वेगवेगळ्या साईजमध्ये. इकडे श्री सिद्धिविनायक दूध यंत्र म्हणून आहे, संपूर्ण डेअरी प्रोडक्ट आहे इकडे पण. इकडं सह्याद्री ॲग्रोवेट म्हणून संपूर्ण त्यांचं साहित्य पशुखाद्य वगैरे. एकदम मोठं कृषी बाजार असल्यामुळे प्रत्येक स्टॉलवर थांबणं शक्य नाही मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं असेल शक्य असेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला. इकडे सोलर बास्केट म्हणून आहे, संपूर्ण कॅमेरे वगैरे. पहिलाच दिवस आहेत पंधरा तरी जबरदस्त गर्दी डायरेक्ट. इकडे एअर गन वगैरे. आपण एक पार्ट संपलेला इकडे बघू शकता. आता इकडे संपूर्ण पॉवर विडर वगैरे. इकडे वर थोडी माहिती दिलेली आहे. सगळे पॉवर विडर 11 HP मध्ये, 9 HP मध्ये, 7 HP मध्ये. त्याच्यावर किंमतापणे बघू शकता तुम्ही. 1,60,000 किंमत 11 HP मध्ये. ही 9 HP मध्ये डिझेलमध्ये 1,40,000. प्रात्यक्षिक लाईव्ह दाखवता चालू आहे बघू शकता. इकडे सगळं फवारणीचं. इकडं पॉवर विडर वगैरे. इकडं जी क्लास म्हणून आहे. हार्वेस्टर आहे ते छोटं. इकडे संपूर्ण ड्रिलर वगैरे. इकडे फवारणीचं शेतकऱ्यावर बघू शकता तुम्ही. इकडे पण ऊसाचं. हां सोलरवर पण चालते, बॅटरीवर पण आपलं इंजन.